अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आम्ही या अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी व अकोला शहर काँग्रेस कमिटीचा निरीक्षक म्हणून मी सुभाष धोटे चंद्रपूरचा इथं कालपासून इथं दौऱ्यावर आहोत। काल मी अकोला शहर आणि अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्षाची मीटिंग घेतली। कालच्या मीटिंगमध्ये सगळेच लोक होते, आमदारापासून माजी मंत्र्यापासून सगळे लोकांनी त्या मीटिंगमध्ये सहभाग घेतला। आणि आजसुद्धा आम्ही सकाळी अकोट आणि तेलारा जे अकोट विधानसभा क्षेत्र आणि आज आता बाळापूर आणि पारस हे बाळापूर आणि पातूर हे बाळापूर विधानसभा क्षेत्र या दोन्ही विधानसभा क्षेत्राच्या ब्लॉक अध्यक्षांची आणि तिथल्या BLAची मीटिंग घेतली। तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांशी चर्चा केली आणि संघटन हे कशा प्रकारे केलं पाहिजे, संघटनेमध्ये कोणत्या आपल्या चुका झालेल्या आहे, BLA लोकांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे, BLA लोकांनी जे बोगस मतदार आढळले बोगस मतदाराबद्दल कुठलीही कारवाई केली नाही आणि जे काही नेरेटिव्ह पक्षानं फिक्स केलं होतं त्या नेरेटिव्हचा आपण बरोबर प्रचार न केल्यामुळे आपल्याला या निवडणुकीमध्ये थोडासा दगा झालेला आहे। पण येणारी पुढची निवडणूक आपण पुन्हा फार मोठ्या जोमाने प्रयत्न करून निवडणूक जिंकू। आणि विशेषतः मी आपल्या मार्फतीने सांगू इच्छितो की अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी असो का शहर काँग्रेस कमिटी असो, अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास 30-35 वर्षापासून आमदार आणि खासदार नाही आहे, तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढ्या प्रकारचा जीव आणि विश्वास आहे। प्रत्येक गावागावामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, प्रत्येक बूथवर काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। मी अनेक ठिकाणी आज मी ग्रासरूटपासून फिरत आलेलो आहे। मी काही नुसतं शहरामध्ये गेलो आणि परत गेलो असा भाग नाही आहे, परंतु इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अनेक 2-3 ठिकाणी मी गावामध्ये गाडी थांबवली आणि तिथं मी चौकशी केली तर काँग्रेस अध्यक्षाची गाडी आली म्हटल्याबरोबर 5-10 लोक धावत आले आणि माझ्यासमोर गोळा झाले। अशा प्रकारचं काँग्रेसचं ग्रासरूटचं काम या अकोला जिल्ह्यामध्ये आहे। काही आमच्या स्वतःच्या कारणामुळे म्हणा, काही श्रेष्ठीच्या उणिवामुळे म्हणा, या 30-35 वर्षापासून आमच्या या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा आमदार आणि खासदार नाही आहे, परंतु योगायोगाने 2024मध्ये एक आमदार आम्हाला मिळाला। मला आशा आहे की येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमदारही मिळेल आणि खासदारही मिळेल आणि येणारी जिल्हा परिषद आणि येणारी नगरपालिका नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवेल आणि राहुल गांधीच्या नेतृत्वावर या सगळ्या लोकांचा विश्वास आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि ज्या प्रकारे ते ग्रासरूटवर उभे राहून किंवा ग्रासरूटवर थांबून काम करून राहिलेले आहे, त्याबद्दल ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांच्यावर दिसून आलेला आहे आणि ग्रामीण भागातील कार्यकर्तेसुद्धा हर्षवर्धन सपकाळच्या कार्यशैलीवर खुश आहे। आणि या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी असल्यामुळे या जिल्ह्यांच्या लोकांचंसुद्धा प्रेम आहे। या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये मायनॉरिटी काही OBCमध्ये कमी जास्तपणा आहे, काही ठिकाणी तिकीट वाटण्यामध्ये फरक पडला, काही ठिकाणी या समाजाला तिकीट दिलं नाही त्या समाजाला तिकीट दिलं गेलं, परंतु तो सुद्धा वाद आमचे जे काही पर्यवेक्षक असतील, आमचे जे प्रभारी असतील, आमचे जे जिल्हा अध्यक्ष असतील ते बसून सोडवतील। आणि मला प्रांताध्यक्षांनी जर सांगितलं तर मी पुन्हा या जिल्ह्यामध्ये येईल आणि या जिल्ह्यामध्ये दौरा करीन। मला हा जिल्हा एक प्रकारे चांगला वाटला, लोक पण चांगले वाटले, त्याबद्दल मी आपल्या मार्फतीनं अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, अकोला शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि संपूर्ण आमचे ब्लॉकचे अध्यक्ष नेते प्रकाश तायडे असतील, आमदार साजिद खान असेल, आमचे माजी मंत्री अझर हुसेन असेल किंवा आमचे दिवेकरजी असतील, असे अनेक जे लोक जे मला काल भेटले त्या सगळ्याचं मी या प्रसंगी मदन भरगड असतील या सगळ्याचं मी आभार मानतो आणि आपल्या मार्फत त्यांना संदेश देऊ इच्छितो की येणारा काळ हा आपला राहील, येणारा काळ हा राहुल गांधीचा राहील, येणारा काळ काँग्रेसचा राहील। त्यामुळे काँग्रेसचा दिवस चांगले आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरावं नाही आणि जय काँग्रेस म्हणून काँग्रेसचं काम करावं अशी मी आपल्या मार्फत त्यांना आवाहन करतो। धन्यवाद।